नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज गणित इयत्ता 10वी गणित भाग 1 पहिलं प्रकरण त्यातील सराव संच 1.1.1 पाहणार आहोत। त्यामधील पहिलं उदाहरण आहे, खालील कृती पूर्ण करा। एक सामायिक समीकरणे सोडवा। कृती पूर्ण करायची आपल्याला ते आता आपण कृती पूर्ण करू। हे समीकरणे दिलेले आहेत 2, त्या समीकरणाचा आपण वापर करून कृती पूर्ण करायची आहे। समीकरण 5 पहिलं समीकरण काय, 5x + 3y = 9 हे पहिलं समीकरण आहे। 2x - 3y = 12 हे दुसरं समीकरण आहे। समीकरण 1 व समीकरण 2 यांची बेरीज करू। समीकरण 1 व समीकरण 2 यांची काय करू, बेरीज करून आपण त्यात बेरीज केली, लिहून घेतली। 5x त्यांनी कृती दिलेली 5x + 3y = 9 समीकरण 1 प्लसचं चिन्ह आहे, बेरीज करू म्हणल्यावर प्लसचं चिन्ह इथे द्यायचं। 2x - 3y = 12 तर बेरीज करायच्या मध्ये 5 आणि 2 7x। आता प्लस आहे, प्लस 3y - 3y काय करणार होणार, कटणार। तर 9 + 12 21। आता हे x च्या गुणाकारामध्ये आहे, तर बरोबरच्या उजव्या साईडला गेल्यानंतर ते भागाकारामध्ये जातं। 21 जसे तसे गुणाकारामध्ये असल्यामुळे बरोबरच्या उजव्या साईडला गेल्यानंतर भागाकारामध्ये जातं। 7 7 1 7 7 3 21। तर x बरोबर किती आलं, 3 आलं। x बरोबर 3 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवून 5x + 3y = 9 तुम्ही समीकरण 2 मध्ये भी ठेवू शकता, तसं काही नाही, तेच किंमत येऊ शकते। आता बघा 5x x ची किंमत किती आली, 3, तर x च्या ठिकाणी 3 ठेवायचे। 5 × 3 + 3y = 9। आता 5 3 15 + 3y = 9। तर 3y जसे आपल्याला y ची किंमत काढायची आहे, तर बरोबरच्या डाव्या साईडला 15 प्लस मध्ये, तर बरोबरच्या उजव्या साईडला गेल्यानंतर -15 येणार। 9 जसे -15, ठीक आहे। 9 मधून 15 जाऊ शकत नाही, 15 मधून 9 जाऊ शकतात, तर 6 15 मधून 9 गेले 6, पण मोठ्या संख्येचं चिन्ह -15 असल्यामुळे -6। आता हे 3 गुणाकारामध्ये y तर डाव्या साईडला असल्यामुळे बरोबरच्या उजव्या साईडला गेल्यानंतर भागाकारामध्ये जाते। -6 3 3 1 3 3 2 6। आता चिन्ह काय, वजाबाकीचे चिन्ह असल्यामुळे वजाबाकी 2। तर x बरोबर किती आले, 3, x बरोबर किती आले, 3, y बरोबर किती आले, 2, तर 3 आणि -2 ही उकल आहे। आता आपण दुसऱ्या उदाहरणाकडे जाऊ। आता बघा दुसरं उदाहरण काय आहे, खालील एक सामायिक समीकरणे सोडवा। ठीक आहे, खालील एक सामायिक समीकरणे सोडवा। त्यातलं पहिलं उदाहरण आहे, बघा त्यातलं पहिलं उदाहरण आहे 3a + 5b = 26। 3a + 5b = 26, 5a + 5b = 22। तर हे आपल्याला उदाहरण आहे, सॉल्व करायचे उदाहरण। तर सॉल्व करत असताना बघा, हे आपल्याला उदाहरण सॉल्व करायचं आहे, ठीक आहे। हे उदाहरण
लिहून घ्या 3A प्लस 5B बरोबर 26 समीकरण नंबर 1. A प्लस 5B बरोबर 22 समीकरण नंबर 2. आता इथे थोडं ऑब्झर्वेशन करा. ऑब्झर्वेशन करणं जरुरी आहे, कारण त्याशिवाय आपल्याला ए आणि बीच्या किमती काढता येत नाहीत. त्यामुळे काय करायचं, त्याचे सहगुणक आपल्याला सेम करून ही करायचे. त्यामुळे काय करायचं बघा, 3A फक्त ए आहे, कटतात का नाही. 5B इथं भेटले 5B आणि 5B दोन समीकरणामध्ये. त्यामुळे काय करायचं आता समीकरण, आता ही प्लस प्लस असल्यामुळे आपल्याला ही कटणार नाहीत, कारण 10B होतं. त्यामुळे बेरीज नाही करून जमत, आपल्याला वजाबाकी करावी लागेल. समीकरण 1 व समीकरण 2 यांची वजाबाकी करू. तर वजाबाकी करताना लिहून घ्या 3A प्लस 5B बरोबर 26. A प्लस 5B बरोबर, आपल्याला वजाबाकी करते वेळेस चिन्ह चेंज होऊ होतात. चिन्ह काय होतात वजाबाकी करते वेळेस, वजाबाकी बेरीजचं चिन्ह टाकले इथं वजाबाकी करते वेळेस चिन्ह चेंज होतात. प्लसचं मायनस, मायनसचं प्लस होतात. इथं प्लस असल्यामुळे इथं मायनस, इथं प्लस असल्यामुळे मायनस, इथं प्लस असल्यामुळे मायनस. आता इथं बघा प्लस 5B मायनस 5B हे काय होतात, कटतात. त्यामुळे आता 3A आता इथं काही नाही म्हणजे 1 आहे, तर 3 मधून 1 गेले किती राहिले 2A. आता ही कटले, त्यामुळे 26 मधून 22 गेले किती राहिले 4. तर हे जसंच्या तसे, कारण गुणाकारामध्ये बरोबरच्या उजव्या साईडला गेल्यानंतर भागाकारामध्ये जातं. A बरोबर 4/2. आता बघा भाग जातो 2 1 2, बे 1 बे, बे 2 4. A बरोबर किती आलं 2. A बरोबर किती आलं 2 आलं. आता A बरोबर 2 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. 2 मध्ये ठेवलं. आता 2 काय आहे, समीकरण 2 हे काय हे आहे समीकरण 2. A प्लस 5B बरोबर काय आहे 22. तुम्ही 1 मध्ये पण ठेवू शकता, असं काही नाही, सेम किंमत येऊ शकते. आता A बरोबर 2 आहे, Aच्या ठिकाणी 2 प्लस 5B बरोबर 22. आता 2 प्लस आहे, तर बरोबरच्या उजव्या साईडला गेल्यानंतर -2 होतं. काय होतं -2. 5B बरोबर 22 - 2. तर 5B जसेच्या तसे 22 मधून 2 गेले किती राहिले 20. तर B गुणाकार 5Bच्या गुणाकारामध्ये आहे. B बरोबर इकडे उजव्या साईडला आल्यानंतर काय होणार, भागाकारामध्ये होणार. बरोबरच्या उजव्या साईडला आल्यानंतर भागाकारामध्ये होणार. तर 5 1 5, 5 चौक 20. B बरोबर किती आलं 20. B बरोबर 20 आलं. तुमची उकल किती आली आहे, A बरोबर
ए आणि बी च्या किमती किती आल्यात? ए ची किंमत 2 आणि बी ची किंमत 4 आहे. बी ची किंमत 4. ही समीकरणाची उकल आहे, लक्षात ठेवा. 20 लिहिले, इथे 4 आहे. तुम्ही हे स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. आता उदाहरण नंबर 2. उदाहरण नंबर काय आता? 2 पाहतो आपण. आता काय आहे उदाहरण नंबर 2? x प्लस 7y बरोबर 10 आणि 3x मायनस 2y बरोबर 7 आहे. तर आपण ते उदाहरण नंबर पाहूत. आता कसं पाहिजे बघू. आता उदाहरण 2. x प्लस 7y बरोबर 10 आणि 3x मायनस 2y बरोबर 7. ठीक आहे. आता हे आपण लिहून घेऊ. x प्लस 7y बरोबर 10 समीकरण नंबर 1. 3x मायनस 2y बरोबर 7 समीकरण नंबर 2. आता इथं थोडं ऑब्झर्वेशन करा. बघा, सहगुणक कुणाचा सेम आहे का? नाही. त्यामुळे काय करायचं? समीकरण 1 ला आता 2 ला आता x ला आपण ही समीकरण सहगुणक सेम करू शकतो, कारण 3 आहे इथे काही नसल्यामुळे 3 न जर गुणलं समीकरण 1 ला तर सहगुणक सेम होतात. तर समीकरण 1 ला 3 ने गुणून 3 ने गुणलं तर 3 ने गुणलं तर काय होणार? 3x प्लस 7 21y बरोबर 3 10 30. हे काय आलं? समीकरण नंबर 3 आलं. आता 1चा यात आपल्याला काही संबंध नाही आता सध्या, नंतर आपण करू शकतो. आता समीकरण 3 आणि 2 बघा, समीकरण 3 मधून 2 वजा करू. आता वजाबाकी करायची. समीकरण 3 वजा 2 करू. 3 वजा 2 करू. तर काय? 3 समीकरण नंबर 3 3x प्लस 21y बरोबर 30 आणि समीकरण 2 काय आहे? 3x मायनस 2y बरोबर 7. तर वजाबाकी करायची आपल्याला. काय करायचं आहे? वजाबाकी. आता वजाबाकी करते वेळेस चिन्ह चेंज होतात खाली. आता प्लस आहे मायनस, आता प्लस आहे मायनस आणि मायनस आहे त्याचं प्लस, इथं मायनस, मायनसचं प्लस, प्लसचं मायनस. तर 3x मायनस 3x हे काय होतात? कटतात. आता प्लस प्लस किती येणार? 23y बरोबर 30 मधून 7 गेले किती आले? 23. ओके. आता y ची किंमत काढायची आपल्याला. y बरोबर काय आलं? y बरोबर ही गुणाकारामध्ये, तर 23 बरोबरच्या उजव्या साईडला गेल्यानंतर भागाकारामध्ये जातं. 23 भागिले 23. लक्षात ठेवा. 23 एक्क 23. y बरोबर किती आलं? y बरोबर
1 किती आली y बरोबर 1. तर y बरोबर 1 ही किंमत समीकरण आपण 1 मध्ये ठेवू शकता, 2 मध्ये ठेवू शकता, 3 मध्ये पण ठेवू शकता. पण आपल्याला सोपं कोणतं आहे 3 1 सॉरी तुम्हाला गुणाकार करायला भागाकार करायला जे लहानात लहान जे समीकरण आहेत ते आपण निवडायचं कधी पण चांगलं वाटतं. नगर किंमत हे गुणाकार भागाकार 1 मध्ये ठेवू समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 लिहून घ्या. x + 7y = 10. आता y बरोबर 1 आले त्यामुळे काय करायचं x आपल्याला x ची किंमत काढायची. x + 7 1 गुणिले 1 = 10. आता काय होणार x + 7 1 7 = 10. x बरोबर आता प्लस आहे बरोबरच्या उजव्या साईडला गेल्यानंतर मायनस होतं 10 - 7. आता x बरोबर 10 मधून 7 गेले 3. तर काय किंमत आली x बरोबर 3. उकल काय येणार x आणि y च्या किमती किती आल्या x बरोबर 3 आणि y ची किंमत किती आली 1. किती आली 1. ही काय आहे समीकरणाची उकल आहे. काय आहे उकल आहे. ठीक आहे मी थोडं साईडला होतो. तुम्हाला जर स्क्रीनशॉट काढून घ्यायचे असले तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तर नंबर 3 उदाहरण नंबर 3 2x - 3y = 9 आणि 2x + 3y = 13. तर आपल्याला आपण हे करून घेऊ 3 नंबरचं गणित सॉल्व्ह करून घेऊ. आता लिहून घ्या समीकरणे. 2x - 3y = 9. समीकरण नंबर 1 2x + y = 13. समीकरण नंबर 2. इथे एक ऑब्झर्वेशन करा बघा. इथे ऑब्झर्वेशन करा 2x आहे 3 - 3y नुसतं y आहे कारण 2x हे समीकरण हे होतं. म्हणून काय करायचं समीकरण आपण 2 मधून 1 वजा करू कारण 13 मधून 9 जाऊ शकतात पण 9 मधून 13 जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे काय करायचं आपण हे -3 आहे +3 आहे त्याच्यामुळे आपण हे वजाबाकी करू. समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू. समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू. समीकरण 2 उचला लगेच. 2x + y = 13 आणि 2x - 3y = 9. तर वजाबाकी करायची त्याच्यामुळे वजाबाकीचं चिन्ह वजाबाकी करते वेळेस खाल्ल्या समीकरणाचे चिन्ह चेंज होतात. खाल्ल्या समीकरणाचे काय होतात चिन्ह चेंज होतात. आता प्लसचं मायनस मायनसचं प्लस आणि मायनस लक्षात घ्या. तर काय होणार तर ही 2 + 2x - 2x कटले तर प्लस प्लस आहे त्याच्यामुळं 1 आहे इथं काही नसतं म्हणजे 1 असतं वायच्या समोर. 4y = 13 मधून 9 गेले किती राहिले
13मधून 9 गेले, 4 राहिले. वाय बरोबर किती आलं? आता वाय गुणाकारामध्ये बरोबरच्या उजव्या साईडला गेल्यानंतर भागाकारामध्ये जातं. 4 भागिले 4, 4 1 4. वाय बरोबर किती आलं? वाय बरोबर 1. वाय बरोबर किती आलं? 1. तर वाय बरोबर 1 आल्यामुळे वाय बरोबर 1. आता आपल्याला एक्स काढायचे. एक्सची किंमत आता वाय बरोबर 1 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवूत किंवा 1 मध्ये पण ठेवू शकता. आता 2 मला सोपं वाटतं त्यामुळे 2 मध्ये ठेवून देतो. 2 मध्ये ठेवू. समीकरण 2 लिहून घ्या. 2x प्लस वाय बरोबर 13. तर वाय बरोबर 1 आल्यामुळे वायची किंमत 1 हे ठेवून घ्यायची. 2x प्लस वायच्या ठिकाणी 1 बरोबर 13. तर 2x ही 1 प्लसमध्ये आहे. बरोबरच्या उजव्या साईडला गेल्यानंतर वजाबाकीचं चिन्ह आहे, वजाबाकी होणार. तर 2x 13मधून 1 गेला, 12. तर x गुणाकारामध्ये आहे. x बरोबर इकडे उजव्या साईडला गेल्यानंतर बरोबरच्या उजव्या साईडला गेल्यानंतर भागाकारामध्ये जातो. बे 1 बे, बेस की 12. x बरोबर काय आली? x बरोबर 6. x बरोबर किती आली? 6 आली. लक्षात ठेवा. x आणि y. x किती आले? 6 आणि y 1. ही काय आहेत? समीकरणाचे उकल आहे. काय आहे? उकल. लक्षात ठेवा. समीकरणाची काय आहे? उकल आहे. मी साईडला होतो. तुम्हाला जर स्क्रीनशॉट काढून घ्यायची असली तर काढून घेऊ शकता. समीकरण नंबर उदाहरण नंबर 4. उदाहरण नंबर 4 काय? 5m - 3n बरोबर 19, m - 6n बरोबर -7. तर आता लिहून घेतली मी. फटाफट आपण सॉल्व करू. टाइम वाया नाही घालायचं. 5m - 3n बरोबर 19 समीकरण नंबर 1. m - 6n बरोबर -7. ओके. समीकरण नंबर 2. आता वा समीकरण नंबर 2. आता काय करायचं? इथे ह्या ठिकाणी आपल्याला सहगुणक सेम पाहिजेत. त्याच्यामुळे m आणि n च्या किमती काढता येते. समीकरण आता बघा इथं किती? 5m, इथे m आहे. 3n इथं आहे का? सहगुणक सेम नाही. n चा पण नाही. आता काय करायचं? समीकरण 2 ला 5 ने गुणू. 5 ने काय करू? गुणू. तर 5 ने गुणलं तर काय येणार? 5m मायनस 5 सक 30n बरोबर 5 7 मायनस 35. 5 7 35. समीकरण नंबर काय आलं? 3 आलं. आता काय करायचं? आता बेरीज वजाबाकी करून समीकरण 1 मधून समीकरण 3 वजा करू. काय करू? समीकरण आता हे 2 ची 2 आपल्याला नाही. आता ही 1 आणि 3 च आहे. समीकरण
1 वजा 3 करू. शॉर्टकट लिहितो. समीकरण 1 मधून समीकरण 3 वजा करू. वजाबाकीचे चिन्ह टाकले. शॉर्टकट लिहितो मी फटाफट. 5m मायनस 3n बरोबर 19. तर वजाबाकीचे चिन्ह करायचे म्हणजे आपलं वजाबाकी करायचे. तर 5m मायनस 3n बरोबर मायनस 35. तर वजाबाकी करते वेळेस खालची चिन्ह कधी पण चेंज होतात. प्लसचं मायनस, मायनसचं प्लस, प्लस आणि मायनसचं प्लस होतात. लक्षात ठेवा. तर प्लस 5m मायनस 5m कटली. आता प्लस 30 आहे, मायनस 3 आहे. लक्षात ठेवा. प्लस आता 30 प्लस 30 मधून मायनस 3 गेले, किती राहिले? 27 n बरोबर. तर बेरीज करा. 2 5 14, 14 4 हातच्याले 1, 3 ती हातच्याला 1 2 5 54. n बरोबर 27 गुणाकारामध्ये बरोबरच्या उजव्या साईडला गेलं, भागाकारामध्ये जातो. 54 जसे जसे भागिले 27, 27 1 27, 27 दुनी 54. n बरोबर किती आलं? 2. n बरोबर किती आले तुमचं? 2. n बरोबर 2 ही किंमत, 2 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. 1 काय आहे आता? लिहून घ्या. 1 समीकरण 5m मायनस 3n बरोबर 19. लक्षात घ्या. काय होणार? 5m जसेच्या तसे मायनस 3 यांची किंमत किती आली? गुणिले 2 बरोबर 19. 5m मायनस 6 बरोबर 19. तर 5m जसे तसे मायनस असल्याबरोबर बरोबरच्या उजव्या साईडला गेल्यावर काय होणार? प्लस 6. 5m बरोबर 19 प्लस 6 किती येणार? 25. m बरोबर m 5 गुणाकारामध्ये बरोबरच्या उजव्या साईडला गेल्यानंतर भागाकार होतो. 5 5 1 5 5 5 m बरोबर किती आलं? m बरोबर 5. इथे लिहून घेतो मी. m आणि n किती आलं? m बरोबर 5 आणि n बरोबर किती आली? 2. ही काय आहे? समीकरणाची उकल आहे. लक्षात ठेवा. हे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. लक्षात घ्या. हे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. ठीक आहे. त्यात आता 5 नंबरचं गणित फटाफट आपण सॉल्व करून घेऊ. 5 नंबरचं गणित काय आहे? 5x प्लस 2y बरोबर मायनस 3, x प्लस 5y बरोबर 4. तर लिहून घ्या. 5x प्लस 2y बरोबर मायनस 3 समीकरण नंबर 1. आता आणि समीकरण नंबर 2 काय? x प्लस 5y बरोबर 4. समीकरण नंबर हे काय? 2.
समीकरण नंबर 2. आता आता काय करायचं, ह्याला समीकरण 2 ला आपने आता इथं बघा, इथं काय नाही, इथं 5 आहे, इथं 2 आहे, इथं हे, त्यामुळे समीकरण 2 ला आपण 5 ने गुणून समीकरण 3 तयार करायचं. समीकरण 3 करायचं. समीकरण 2 ला 5 ने गुणून 5 ने गुणलं बघा, 5 x प्लस 5 5 25 y बरोबर 5 20. समीकरण नंबर 3 नाव द्या समीकरण नंबर 3. आता समीकरण 1 वजा समीकरण 3 मधून 1 करा किंवा 1 मधून. आता समीकरण 2 ची तर आता आपण ही नाही समीकरण, आता हे समीकरण 1 ची आणि समीकरण 3 ची करायचं. आता समीकरण आता मी काय करतो, समीकरण 3 मधून 1 वजा करू शकतो किंवा 1 मधून 3 वजा करू काही. आता समीकरण 3 वजा समीकरण 1 करू, कारण मी शॉर्टकट लिहितो, लक्षात राहू द्या. आता समीकरण 3 काय, 5x प्लस 25y बरोबर 20. समीकरण नंबर 3 आहे, तर वजाबाकी करायचं, त्याच्यामुळे वजाबाकीचं चिन्ह टाकायचं. 5x प्लस 2y बरोबर -3. आता वजाबाकी करते वेळेस खाल्ले चिन्ह चेंज होतात, मायनस प्लसचं मायनस आणि मायनसचं प्लस होतात. आता बेरीज, आता अधिकचं वजा होतं आणि वजाचं अधिक होतं. तर इथं काय नाही म्हणतं, वजाबाकी अधिक आहे त्याच्यामुळे वजा होतं, इथं अधिक आहे इथं वजा होतं, इथं वजा आहे इथं अधिक होतं, लक्षात ठेवा कधी पण. आता काय करायचं, हे कटणार. आता काय कटणार, 5x आणि -5x कटलं. आता 25 मधून 2 गेले, किती राहिले, 23y बरोबर 20 मधून 20 आणि आता प्लस आहे तर काय होणार 23. वा, तर ही y ची किंमत काढायची आपल्याला. 23 जसे तसे हे गुणाकारामध्ये म्हणजे भागाकारामध्ये जातं, तर काय होणार 23 × 23. y बरोबर किती आले 1. y बरोबर किती आलं 1. समीकरण तुम्ही 1 मध्ये ठेवू शकता, y ची किंमत 2 मध्ये ठेवू शकता, 3 मध्ये ठेवू शकता. तर आता आपण 2 मध्ये ठेवू, कुठल्याही समीकरणामध्ये ठेवले तर त्याची किंमत आपल्याला काढता येते, लक्षात ठेवा. x ची किंमत काढायची आहे आपल्याला. y बरोबर 1 ही किंमत समीकरण मी 2 मध्ये ठेवतो. समीकरण 2 काय, x प्लस 5y बरोबर 4. तर y ची किंमत इथं ठेवून द्यायची. x प्लस 5 गुणिले 1 बरोबर 4. x प्लस 5 बरोबर 4. x आता प्लस मध्ये तिकडे गेल्यानंतर काय होणार, मायनस होणार, बरोबर का. बरोबर 4 - 5. 5 मधून 4 गेले काय होणार, ज्या संख्येचे चिन्ह आहे ते चिन्ह 5 मधून 1 गेलं. x बरोबर किती आली किंमत -1. x, y, x ची किंमत किती आहे -1 आणि y ची किंमत काय 1 ही समीकरणाची काय आहे, उकल आहे. तुम्ही काय करू शकता, याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. चला आता नंबर 6 पाहू. 6 नंबर काय आहे, 1/3 x प्लस y बरोबर 10/3 आहे.
2x प्लस 1/4 y बरोबर 11/4. असं गणित आल्यानंतर घाबरून जाऊ नका, मी सांगतो तुम्हाला काय करायचं ते. फटकशे आपण सॉल्व करून घेऊ पटापट. ठीक आहे. त्याआधी आपण एक बघू, 1 नंबर समीकरण 1 सॉल्व करू. तर समीकरण लिहून घ्या. 1/3x प्लस y बरोबर 10/3. ह्या समीकरणाला किती गुणू? समीकरण 1 ला 3 ने गुणू. 3 ने गुणल्यानंतर काय होतं? 3 कटतात, त्यामुळे आपल्याला समीकरण 1 नंबर भेटतं. आता बघा 3 कटल्यानंतर काय होतं? 3 गुणिले 1/3 x 1/3 x प्लस 3 गुणिले y बरोबर 3 गुणिले 10/3. लक्षात ठेवा, इथं मी लाल पेन नाही करतो. हे 3 गुणाकार, ही 3 गुणाकार, ही 3 गुणाकार, ही 3 1 3. काय राहिलं? फक्त x राहतं. काय राहतं? इथे 1 आलं, 1 गुणिले 1 x प्लस 3 गुणिले y म्हणजे 3 y बरोबर 3 1 3. आता इथं 10. समीकरण नंबर 1. समीकरण नंबर काय आलं? 1 आलं. लक्षात ठेवा. आता समीकरण 2 नंबरचे आपण समीकरण 3 नाव द्या. समीकरण काय करा? 3 नाव द्या, म्हणजे आपल्याला सोपं जाईल. समीकरण 3 नाव द्या, सोपं जाईल. आता समीकरण लिहून घ्या. 2x प्लस 1/4 y बरोबर 11/4. आपल्याला छेदस्थानाचे 4 हटवायचे, त्यामुळे काय करायचं? समीकरण 2 ला 4 ने गुणू. त्यामुळे हे छेदस्थानीचे 4 हटून जातात. आता 4 गुणिले 2x प्लस 4 गुणिले 1/4 y बरोबर 4 गुणिले 11/4. आता हे 4 दुनी काय होतं? 8x प्लस ही 4 कटले, नुसतं काय राहतं? y राहतं. बरोबर हे 4 कटले, ही 4 कटले, काय राहिलं? 11. समीकरण नंबर 4 द्या. काय करा? समीकरण 4 द्या. आता समीकरण 4 दिलं तर काय करायचं आपण? आता समीकरण लिहून घ्या. तर काय होतं? हे बघा, इथं 8x आहे, इथं x आहे, इथं 3 आहे, इथं 3 आहे, इथं y आहे. तर आपण काय करू? समीकरण 3 ला 2 ने गुणून, किंवा ह्याला कणी काय करा? ह्याला काय करा? ह्याला 1 द्या, ह्याला नाव 1 द्या, ह्याला नाव द्या 2. समीकरण 2. समीकरण 2 ला आपण काय करू? 3 ने गुणू. समीकरण 2 ला आपण 3 ने गुणू, म्हणजे काय होणार? 3 आणि 3y येणार. लक्षात ठेवा. समीकरण 2 ला 3 ने गुणून. समीकरण 2 ला 3 ने गुणून. 2 काय? आता बघा, 8 त्रिक 24 x प्लस 3y बरोबर
11 त्रिक 33. समीकरण नंबर 3 करा. आता समीकरण काय करा? 3 करा. 2 ला गुणलं. आता 2चा काही संबंध नाही सध्या. आता 1 आणि 2 काय करा? आता समीकरण 3 मधून 1 वजा करू. काय करू? समीकरण 3 मधून 1 वजा करू. मी शॉर्टकट लिहितोय, लक्षात ठेवा हे. तर 3 काय? 24x प्लस 3y बरोबर 33. आणि 1 काय आहे? 1 इथं आलंय. x प्लस 3y बरोबर 10. सॉरी, इकडे तिकडे झाले झाले. तर हे आपण इकडे तिकडे झाले, इथे लक्षात ठेवा. वजाबाकी करून मी समोर घेतले, ह्याच्या खाली घ्या इकडं. आता वजाबाकी करते वेळेस तर काय होणार? चिन्ह चेंज होणार. मायनस प्लस मायनस 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 झालं. 24 मधून 1 गेलं, काय आलं? 24 मधून 1 गेला तर 23x. हे मायनस मायनस कटलं, 3 प्लस आणि मायनस मायनसचे चिन्ह येतं, त्याच्यामुळे कटलंय. आता 33 मधून 10 गेले, किती राहिले? बरोबर 23. x बरोबर हे गुणाकारामध्ये इकडे आल्यानंतर काय होणार? 23/23. तर 23 1 23. x बरोबर किती आलं? 1. ठीक आहे मित्रांनो, मी आता इथं घेतो. दुसऱ्या पानावर गेले की आपल्याला समजणार नाही. ठीक आहे. तर काय करतो? x बरोबर 1 ही किंमत, x बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा, 3 मध्ये ठेवा, काही हे नाही. समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 काय आहे? वही आहे. वही x प्लस 3y बरोबर 10. x ची किंमत काय? 1 प्लस 3y बरोबर 10. आता 1 प्लस मध्ये बरोबरच्या उजव्या साईडला गेल्यानंतर वजाबाकी होते. आता 3y बरोबर 10 मायनस 1. 3y बरोबर 9. तर y बरोबर गुणाकारामध्ये 3 आहे, तर बरोबरच्या उजव्या साईडला गेला भागाकारामध्ये जातं. 3 1 3, 3 त्रिक 9. तर y बरोबर किती आली किंमत? y बरोबर 3. तर x आणि y ची उकल काय आहे? x ची 1 आहे आणि y ची 3 आहे. मी लाल पेनने लिहितो. ही काय आहे? समीकरणाची उक्कल आहे. काय आहे? उक्कल आहे. घ्या तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता नंबर 7. नंबर 7 काय आहे? आता हे लक्षात ठेवा. नंबर 7 आणि 8 2 गणितं राहिलेत, ते आपण लगेच पाहूत, पुन्हा नंतर पाहिजे नाहीत. काय करायचं? 7वं 99x प्लस 101y बरोबर 499 आणि 101 प्लस 99y बरोबर 501 आहे. काय आहे? 501 आहे. आता त्यामध्ये आपण आता हे असे एवढे मोठे अंकाचे गणित आले, त्याच्यामुळे आपण घाबरायचं नाही. लिहून घ्या. ठीक आहे, चला घाबरायचं नाही. आता मी छोट्या अक्षरात काढतो, कारण अगर थोडी जागा जास्त लागेल, त्यामुळे छोट्या अक्षरात काढतो. 99x प्लस 101y 101y बरोबर 499. सॉरी मित्रांनो, कधी कधी इंग्लिश येतं मध्ये. समीकरण नंबर 1 व 101 x
प्लस 99 वाय. समीकरण नंबर काय आहे? हे 2 आहे. हे असं हे आल्यानंतर घाबरून जायचं नाही. काय करायचं? घाबरून जायचं नाही. आता याचा सहगुणक याला आणि याचा सहगुणक याला आलेला आहे. त्यामध्ये काय करायचं? आपण बे व बेची ट्रिक वापरायची. काय करायचं? एक आहे ट्रिक बे व बेची. म्हणजे बे व बे म्हणजे काय? बेरीज वजाबाकी बेरीज. बेरीज बे व बेची ट्रिक वापरायची. बे व बेची ट्रिक म्हणजे काय? बेरीज वजाबाकी बेरीज. पहिल्याची काय करायची? बेरीज करायची. पहिला आणि दुसरा काय करायचं? लक्षात ठेवा, पहिला आणि दुसरा हे करून बेरीज वजाबाकी करून 3 नंबरचं समीकरण तयार करायचं. 3 आणि वजाबाकी करून 4 नंबरचं समीकरण करायचं आणि 3 आणि 4ची बेरीज करायची. त्याच्यामुळे आपल्याला एच्या आणि वायच्या एक्सच्या आणि वायच्या किमती भेटतात. बघा, बे व बेचे म्हणजे पहिल्या समीकरणाची बेरीज करायची दुसऱ्या समीकरणाबरोबर. आणि वजाबाकी म्हणजे काय? पहिल्या समीकरणाची वजाबाकी करायची दुसऱ्या समीकरणाबरोबर. लक्षात ठेवा. किंवा दुसऱ्यातून 1 करू शकता, 1 मधून 2 करू शकता. पुन्हा नंतर बेरीज करायची. काय करायची? बेरीज करायची. कोणती? ही समीकरण 3 तयार होते इथं आणि समीकरण इथं काय होतं? 4 तयार होतं. लक्षात ठेवा. आता मी करून दाखवतो, त्याच्याशिवाय तुम्हाला लक्षात नाही. 3ची आणि 4ची बेरीज करायची. काय करायची? 3ची आणि 4ची बेरीज करायची. इथं तुम्हाला एक्स आणि वायच्या किमती भेटून जातील. ठीक आहे. आता याची आपण बेरीज करू. आता मी काहीही करणार नाही. याची आपण सध्या लगेच बेरीज करू. बेरीज करते वेळेस चिन्ह चेंज होत नाहीत. लक्षात ठेवा. मी काही लिहून घेत नाही. आता याची बेरीज करून घेऊ. आपण बेरीज करते वेळेस काय समीकरण इथं लिहून घ्या. मी इथं लिहून घेतो वरती. ठीक आहे. आपण नंतरच लिहू. समीकरण 1 व समीकरण 2ची बेरीज करू. काय करू? बेरीज करू. मी शॉर्टकट लिहितोय. लक्षात ठेवा. तुम्ही असं पण लिहिलं तर चालतं. तुम्ही फुलमध्ये लिहा. समीकरण 1 ची समीकरण 2 बरोबर बेरीज करू. समीकरण 2 काय? 99. समीकरण 1 काय? 99x प्लस 101y बरोबर 499 आणि 101x प्लस 99y बरोबर 501. तर आपल्याला काय करायचं? बेरीज करायची. बेरीजचं चिन्ह इथं टाका. अधिकचं चिन्ह. आता बघा, ही 200x प्लस 200y बरोबर किती? 1000. तर 200 भाग जाऊ शकतो. 200 1 200 200 1 200 म्हणजे x प्लस y बरोबर 5. समीकरण काय द्या? ह्याला 3 नाव द्या. झालं का? तयार झालं का समीकरण? 200 1 200 भाग जाऊ शकतो. 200 1 200 200 205 आला, भाग गेला. चला, समीकरण नंबर काय आला? 3. आता समीकरण 2 मधून 1 वजा करू. आपण काय करू? 2 मधून 1 वजा करू किंवा 1 मधून 2 वजा करू शकता. समीकरण 2 वजा समीकरण 1 करू. तर 2 काय? 101 x प्लस 99y बरोबर 501 आणि समीकरण 1 काय आहे? 99x प्लस 101y बरोबर 499. आता वजाबाकी करते वेळेस काय करायचं? वजाबाकी करते वेळेस खाली चिन्ह चेंज होतात. का होतात? खाली चिन्ह चेंज करू. प्लसचं मायनस, प्लसचं मायनस, प्लसचं मायनस. आता 101 मधून 99 गेले. काय होतात? 101 मधून 99 गेले तर 2x. तर वजाबाकी 101 मधून मायनस
चं चिन्ह लक्षात ठेवा, कधी पण वजाबाकी करते वेळेस खाली चिन्ह चेंज होतात. -2y बरोबर काय होतं 2. तर ह्याला 2 भाग बे1 काय होतं बे1 बे 2 भाग जातो म्हणजे 1. x - y बरोबर 1. समीकरण नंबर ह्याला काय द्या 4 नाव द्या. काय द्या ह्याला 4 नाव द्या. तर समीकरण आता आपल्याला समीकरण 2 भेटले. बेरीज वजाबाकी आता बेरीज करायची, त्याच्यामुळे आपल्याला काय भेटणार x आणि y च्या किमती भेटणार. समीकरण 3 आता समीकरण 1 आणि 2 सोडून द्या, 3 आणि 4 ची बेरीज करा. बघा इथे लिहिले बघा 3 + 4 ची बेरीज भेटल्यानंतर x आणि y च्या आपल्याला किमती भेटणार. समीकरण 3 प्लस समीकरण 4 करू, बेरीज करू. समीकरण 3 ची समीकरण 4 करू, बेरीज करू. समीकरण 3 ची बेरीज समीकरण 4 करू. मग काय समीकरण 3 काय आहे x + y बरोबर 5 आणि x - y बरोबर 1. बेरीज करायची आहे तुम्हाला. काय करायचे बेरीज. लक्षात ठेवा बेरीज करता आहे. ही x म्हणजे 2x काय नसतं म्हणजे 1 असतं. आता ही प्लस आणि मायनस आहे हे कटणार बरं लक्षात ठेवा बरोबर. आता 1 आणि 5 आणि 1 6. x बरोबर 6/2. x बरोबर काय आलं बे1 बे बे3 6. x बरोबर किती आलं 3. हे लक्षात राहू द्या. असं जर आलं काय हे तुम्हाला गरजेचं बे व बे ची ट्रिक वापरायची. एवढं हे होऊन जायचं नाही. ह्याचा सहगुणक त्याला त्याचा सहगुणक याला गेला ना एवढं हे असं भांबवलं सारखं करायचं नाही. आता समीकरण तुम्ही 1 मध्ये ठेवू शकता, 2 मध्ये ठेवू शकता, 3 मध्ये ठेवू शकता आणि 4 मध्ये ठेवू शकता. आता आपल्याला काय समीकरण चांगलं कोणतं वाटतं 3, कारण प्लस असल्यामुळे आपल्याला गुणाकार भागाकार सोपा जातो तिथं. समीकरण आता x बरोबर 3 ही किंमत x बरोबर 3 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. 3 काय आहे समीकरण x + y बरोबर 5. x + y बरोबर काय आहे 5 आहे. तर आता x ची किंमत किती आली 3 + y बरोबर 5. आता इकडं बेरीज आहे म्हणजे प्लस मध्ये आहे 3, इकडं बरोबरच्या इकडे गेल्यानंतर काय होणार y बरोबर 5 - 3. y बरोबर 5 मधून 3 गेले किती राहिले 2. किती झाले y बरोबर आली किती 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 किंमत आली y ची 2. म्हणून x आणि y च्या किमती किती आल्या 3 आणि 2. ही समीकरणाची काय आहे उकल आहे. लक्षात ठेवा. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. आता ठीक आहे. आता आपण लास्ट गणित पाहू. लास्ट म्हणजे सराव संच 1.1 संपल आपला फट्ट दिशा. हे पण त्याच पद्धतीचं आहे बघा. लक्षात ठेवा बे व बेच्या पद्धतीने सॉल्व करू शकतो आपण बघा. लक्षात ठेवा. त्यामुळे मी काय आता डायरेक्ट लिहिलेले समीकरण 1 समीकरण 2 लिहिलेले. तर लिहून घेतो मी 49x -
57y बरोबर 172 समीकरण नंबर 1 आणि 57x मायनस 49y बरोबर 252 समीकरण नंबर 2. आता बे व बेची ट्रिक वापरायची. इथं काय करायचं, बेरीज वजाबाकी बेरीज. आता बेरीज वजाबाकी बेरीज करते वेळेस काय करायचं, आता समीकरण एक ला समीकरण 2 करू. बेरीज समीकरण 2 ची बेरीज करू. मी शॉर्टकट लिहितो, समीकरण 2 ची बेरीज करू. समीकरण आता एक काय आहे, 49x मायनस 57y बरोबर 172 प्लस 57x मायनस 49y बरोबर 252. बेरीज करा. आता याची बेरीज केल्यानंतर काय होतं बघा, लक्षात ठेवा. बेरीज करा. 106x मायनस 106y बरोबर 2 4 7 5 12 चले 2 1 3 आणि 1 4 424. बघा 106 न भाग जाऊ शकतो. बघा 6 चौक 24 आणि 100 न भाग गेला 400. म्हणजे 6 न भाग 106 न भाग जाऊ शकतो. 106 1 6 106 1 6 106 चौक किती येत आहे 424 4. तर x मायनस y बरोबर किती आलं 4. समीकरण नंबर द्यायला 3. आता वजाबाकी करायची आपल्याला. समीकरण एक मधून 2 वजा करू शकता किंवा 2 मधून तुम्ही 1 पण वजा करू शकता. तसं काही नाही. तो वजाबाकी करू. समीकरण 2 मधून 1 वजा करा. समीकरण 2 मधून 1 वजा करू. समीकरण 1 वजा करू. मी शॉर्टकट लिहितो, तुम्ही पूर्ण लिहा. समीकरण लिहा 2 57x मायनस 49y बरोबर 252. 49x मायनस 57y बरोबर 172. वजाबाकी करते वेळेस काय होतं, खाल्ले चिन्ह चेंज होतात. प्लसचं मायनस, मायनसचं प्लस, लक्षात ठेवा. आणि प्लसचं मायनस होतात. 57 मधून 49 गेले किती राहिले 8. x इथे प्लस प्लस होणार इथं, कारण मोठ्या संख्येचे चिन्ह. इथं पण 8y बरोबर बघा 2 0 25. 15 मधून 7 गेले किती राहिले 8, म्हणजे 80 आलं. 8 न भाग जाऊ शकतो. 8 1 8 बघा भाग गेला. 8 1 8 8 1 8 8 10 80. भाग जाऊ शकतो. 8 ने भाग जाऊ शकतो. म्हणजे x प्लस y बरोबर काय आलं 10. समीकरण नंबर हे किती आलं 4. समीकरण नंबर 4. आता बेरीज वजाबाकी बेरीज, बेरीज वजाबाकी बेरीज. आता समीकरण 3 व समीकरण 3 आणि 4 बेरीज करून 3 आणि 4 ची काय करून आपण बेरीज करू. मी शॉर्टकट लिहितो, लक्षात ठेवा. तर 3 आणि 4 काय बघा, हे 1 आणि हे 4. तर x मायनस y बरोबर 4, x मायनस y बरोबर 4
आणि एक्स प्लस वाय बरोबर 10. बेरीज करायची आपल्याला. काय करायची? बेरीज. आता हे 2x लक्षात ठेवा, 2x मायनस प्लस कटलं बरोबर 14. x बरोबर 14/2. x बरोबर काय आलं? 7. बेक बे बेसत्ती 14. x बरोबर किती आलं? 7 आलं. तर इथं लिहून घेतो मी इकडं. x बरोबर 7 ही किंमत समीकरण आता तुम्ही 1 मध्ये ठेवू शकता, 2 मध्ये ठेवू शकता, 3 मध्ये ठेवू शकता, 4 मध्ये ठेवू शकता. तर मी कशामध्ये ठेवतोय आता? 4 मध्ये ठेवतोय. लक्षात ठेवा, 4 मध्ये ठेवून आता x प्लस वाय बरोबर 10. x ची किंमत 7 प्लस वाय बरोबर 10. 7 इकडे बरोबरच्या इकडे गेल्यानंतर y बरोबर 7 मायनस 10 मायनस 7. y बरोबर किती आली? 3. किती आले उकल x आणि y च्या? 7 आणि 3. ही काय? ही समीकरणाची काय आहे? उकल आहे. अशा प्रकारे आपलं गणित 1.1 संपलं आहे. त्यामुळे तुम्ही या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा जेवढे होतील तेवढे. अशा प्रकारे आपल्याला पुढलं पण आपण करू शकतो. स्क्रीनशॉट घेऊ शकता. नमस्कार. प्लीज सबस्क्राईब आणि लाईक जेवढे होतील तेवढे करा. धन्यवाद.